आमचा काटा ग्रुप अमुक, आमचा काटा ग्रुप तमुक, आमचा काटा किती स्ट्रॉंग आहे. आम्ही एकमेकांविरुद्ध बोलत नाही, एकमेकांच्या विरुद्ध भांडण-तंटे करत नाही. जरी भांडणं झाली तरी ती लगेच आम्ही सॉल्व्ह करतो. असे सांगणारे काटा ग्रुपचे मेंबर आता एकमेकांच्या विरुद्ध बोलताना किंवा उभे ठाकताना दिसतायत. एकमेकांना काटे टोचताना दिसतायत. त्याचं कारण असं, बिग बॉसने दिलेला कालचा तिकीट टू फिनाले हा टास्क, या टास्कमध्ये आपल्या सदस्यांमध्ये म्हणजेच काटा ग्रुपमध्येच मस्तपैकी बिग बॉसने लावून दिले. आपल्या सदस्याचा खेळ इथे एक्सपोज करायचा आहे. त्याला खेळाची समज नाहीये. तो दुसऱ्यांच्या मुद्द्यात घुसतो किंवा दुसऱ्याचे मुद्दे काढतो, स्वतःचे मुद्दे नाहीत. अशा बऱ्याच मुद्द्यांवरती आपल्या सदस्यांना बोल लावायचे आहेत. तर याच्यामध्ये काटा ग्रुपचे 2 मेंबर्स आहेत ना, हा टास्क संपल्यानंतर जबरदस्त भिडलेत आणि एकमेकांना नडलेत. ते 2 सदस्य म्हणजे तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद. काटा टीमचे खंदे समर्थक एकमेकांच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत. इथे दीपाली सांगताना दिसते की तन्वी कोलते तू जी आहेस ना, ती पूर्वी खूप भांडणं करायची, दुसऱ्याच्या मुद्द्यामध्ये घुसायची आणि राडा करायची, भांडण करायची. यावरती तन्वी कोलते सांगताना दिसते की मी तन्वी कोलते आहे. तन्वी कोलतेला कुठल्या भांडणाची गरज नाही. भांडणात ती जात नाही. भांडणं आपोआप माझ्याकडे चालत येतात. म्हणजे तसं तन्वी बोलली नाही. पण तन्वी सांगते की मी तन्वी कोलते आहे. मला कुठल्याही राड्याची गरज नाहीये. मला भांडायची गरज नाही. माझा गेम खूप स्ट्रॉंग आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावरती हे आरोप लावताय ना, हे खूप चुकीचं आहे. अशा प्रकारचे आरोप तुम्ही या स्थितीला येऊन किंवा मग अशा प्रकारची चिखलफेक तुम्ही माझ्यावरती करू नका, की हे भांडण करते, भांडणामध्ये मुद्दाम जाते. असे बरेचसे आरोप इथे दीपाली सय्यद तन्वीवरती करताना दिसते. एक्सप्लेनेशन देता ती आतमध्ये म्हणजे आत लिव्हिंग एरियामध्ये जाण्याचा प्रयत्न करते. यावरती दीपाली सय्यद प्रचंड भडकते आणि सांगते की थांब इथे, माझं बोलणं तू अर्धवट सोडून जाऊ नकोस, ऐक मी काय सांगते ते. यावर तन्वी प्रचंड खवळत्याने सांगताना दिसते की माझ्यावरती असे आरोप लावू नकोस. दीपालीचं असं मत होतं की तू आपला काटा ग्रुप बनण्याच्या अगोदर तू खूप राडे करायचेस, भांडण करायचेस, दुसऱ्याच्या मुद्द्यामध्ये घुसायचेस, आपले मुद्दे बनवायचेस आणि बरंच काही असं दीपाली सय्यद तन्वीला सांगताना दिसते. आणि तन्वी बोलते की नो, रॉंग इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणीतरी दिलेली आहे. असं मी काही करत नव्हते. म्हणजे एकंदरीत तन्वीचं असं मत आहे ना, की या स्थितीला म्हणजे फिनाल्याच्या अगदी जवळ जा, तू माझी इमेज खराब करतेस, असं एकंदरीत तन्वीला सांगायचं आहे. आणि या दोघींमध्ये प्रचंड वादविवाद पाहायला मिळाले. साहजिकच मित्रांनो, आता इंडिव्हिज्युअल गेम दाखवायचा आहे. ग्रुप करून काही चालणार नाही, हे त्यांना देखील चांगलंच माहिती आहे. आणि या दोघांचा भडका इथे पाहायला मिळाला. खरं तर यांचा जो काटा आहे ना, काटा ग्रुप, त्यांच्यामध्ये या दोघींमध्ये आहे ना, डे वन पासून शीतयुद्ध पाहायला मिळालं. या दोघींनाही एकमेकांचे निर्णय, एकमेकांची मतं अजिबात पटत नव्हती. पण एक काटा स्ट्रॉंग राहावा यासाठी या दोघी एकमेकांच्या विरुद्ध समोरासमोर कधीच आल्या नव्हत्या. जशा त्या आज आलेल्या आहेत. पूर्वी त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची. तन्वी प्रभूला सांगताना दिसत होती की ही कशी वागते, कशी बोलते. हेच दीपाली राकेशला सांगताना दिसत होती. एकमेकांच्या समोर या एकमेकांच्या विरुद्ध ह्या कधीच बोलताना दिसल्या नाही. त्यांच्यामध्ये बरीच भांडणं झाली, त्यांच्यामध्ये बरंच शीतयुद्ध होतं, ते आपण देखील पाहिलेलं आहे. पण एक मानावं लागेल या काटा ग्रुपला की त्याने ही भांडणं आहेत ना, ही त्यांच्यातच ठेवली, चव्हाट्यावरती येऊ दिली नाही. आणि यांचं भांडण समोर किंवा जग जाहीर न होण्याचं कारण म्हणजे बिग बॉस देखील आहेत. बिग बॉसने यांच्या चुगल्या कधीच दाखवल्या नाही. जर यांच्या चुगल्या दाखवल्या असत्या तर हे जे भांडण आत्ता आपल्याला पाहायला मिळतं ना, हे कदाचित बिग बॉसच्या मध्यावरती आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि बिग बॉसचा हा जो खेळ आहे ना, हा आणखी रंगतदार झाला असता. पण ठीक आहे, या दोघांचं हे जे काही भांडण आहे ते आता चव्हाट्यावरती आलेलं आहे. आणि या दोघ्याही एकमेकांच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत. इथे थेट दीपाली सय्यदने तन्वी कोलतेचा गेम दाखवून दिलाय की तू सतत भांडणं करायचीस. गडे मुडदे उखडताना दीपाली इकडे दिसते. आणि तन्वी देखील हे जे काही आरोप आहेत ते खोडून काढताना दिसते की आत्ता या क्षणाला माझ्यावरती तू अशा प्रकारे चिखलफेक करू नकोस, हे खूप चुकीचं आहे. आता यांच्यामध्ये अजून काय काय मुद्दे झालेत, कशावरनं भांडण झाले, हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. परंतु जो काही कलर्स मराठीने जो प्रोमो शेअर केलाय त्याच्यामध्ये असंच काहीसं या दोघींचं भांडण पाहायला मिळतंय. खरं तर कालच्या तिकीट टू फिनाले या टास्कमध्ये
तन्वी आणि रेवा हे दोघी मत मांडत होत्या. त्यावेळी दीपाली थोडासा टुमकन उडी मारण्याचा प्रयत्न करत होती, पण तन्वीने तिला त्या भांडणामध्ये पडू दिलं नाही. मात्र हा टास्क झाल्यानंतर दीपाली उड्या मारत गेलेली आहे त्या भांडणामध्ये आणि या दोघींमध्ये प्रचंड राडा झालेला आहे. आता आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल की नेमकं काय काय घडलंय ते. तर मित्रांनो, काटा ग्रुप अक्षरशः फुटीच्या उंबरठ्यावर आलाय असं सांगायला हरकत नाही. दीपाली आणि तन्वीमध्ये जबरदस्त राडा झालाय. आता हा राडा त्यांचा कुठपर्यंत जातो, फिनालेपर्यंत जातो का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या दोघींच्या भांडणामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट आहे, कोणाचं मत तुम्हाला योग्य वाटतं? म्हणजे ज्या पद्धतीने दीपाली सांगते की तू भांडणामध्ये घुसायचीस, भांडणं काढायचीस आणि वाद लावायचीस, असं एकंदरीत दीपालीचं मत आहे. तन्वी सांगते की मी तन्वी कोलते, असं मला करायची काहीच गरज नाही, असं एकंदरीत त्यांचं बोलणं पाहायला मिळतं. तर या दोघींच्या भांडणामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा.